राम राम विद्यार्थी मित्रांनो, जय हरी सर्वांना. राम राम. पुन्हा एकदा डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला, आपण शिकत होतो वर्णमाला. वर्ण म्हणजे काय? माणसाच्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. कशाला म्हणतात वर्ण? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. माणसाच्या मुखाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मग त्या वर्णाचे किती प्रकार बघितले ते आपण? 3 प्रकार. त्यातला पहिला प्रकार झाला होता स्वर. स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार सहज होतो, ज्यांचा उच्चार करताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही, त्याला काय म्हणायचो आपण? त्याला म्हणायचो स्वर. त्यानंतर शिकलो आपण स्वरादी. स्वराधी. स्वर आहे आधी ज्याच्या आधी काय बाळांनो? स्वर आहे आधी ज्याच्या, त्याचं नाव स्वराधी. 2 स्वराधी आपण बघितल्या, अमहा मोरोकेशोद दामली यांनी आणल्यात. आज आपल्याला शिकायचे व्यंजन. काय शिकायचे? व्यंजन. सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे बाळांनो, व्यंजन म्हणजे काय? व्यंजने. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, व्यंजन ज्याला पूर्ण होण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्याचं नाव व्यंजन. पूर्ण होण्यासाठी कशाची मदत घ्यावी लागते? त्याला स्वराची. त्याचं नाव परवर्ण. परवर्ण म्हणजे दुसऱ्या वर्णावर अवलंबून असणार, त्याचं नाव परवर्ण. म्हणजे व्यंजन आहे. लक्षात घ्या, व्यंजन या ठिकाणी क नावाचं व्यंजन आहे. त्याचा पाय मोडला, त्याच्यामध्ये अ घुसला, तयार झालं पूर्ण उच्चारित क. म्हणजे हे लंगड आहे. याला पूर्ण होण्यासाठी कोण घेतला? स्वर घेतला. आणि मग याचं तयार झालं क नावाचं अक्षर. म्हणजे ज्याला पूर्ण होण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्याचं नाव काय? व्यंजन आहे. व्यंजन. व्याख्या कळू राहिली का? काय? ज्याला पूर्ण होण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्याचं नाव व्यंजन. दुसऱ्या वर्णावर अवलंबून असते म्हणून त्याचं दुसरं नाव काय ठेवलं? परवर्ण. पर, जसं आपण तो परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारे परावलंबी असतात. आपण परावलंबी आहे, आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. म्हणजे परवर्ण दुसऱ्या वर्णावर आधारित असलेला वर्ण. मग परवर्ण. त्याचं तिसरं नाव म्हटलं स्वरांत. स्वरांत ज्याचा अंत, ज्याचा शेवट कशाने होतो बाळांनो? स्वराने होतो. स्वराने. स्वरांत. कशाचा अंत? अरे ज्या व्यंजनाचा अंत कशाने होतोय? स्वराने होतो. बघा, एक क अधिक अ, अ, त्याचा शेवट कशाने होतोय? अने होतोय. क चा उच्चार करा. क क क क, शेवटी काय? अ. म्हणजे ज्याचा अंत स्वराने होतो त्याचं नाव स्वरांत. परवर्ण व्यंजन. येते का लक्षात? आणि याला संस्कृत मध्ये म्हणतात हल. हल म्हणजे नांगर. ज्याचा नांगरासारखा आकार तयार होतो त्याचं नाव हल. याला संस्कृत मध्ये व्यंजनाला काय म्हणतात? हल. लक्षात घ्या, हल, व्यंजने, परवर्ण, स्वरांत, सर्वच्या सर्व कशाची नावे बाळांनो? व्यंजनाची नावे हे. मग किती व्यंजन हे गुरुजी? लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्या मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांची संख्या किती सांगायची? 34. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने 2, एकूण वर्णसंख्या 52. आणि चला मग आता या वर्णांचे प्रकार पडले बाळांनो. या वर्णाचे प्रकार पडले म्हणजे काय? वर्ग पडले. वर्ग केले त्याचे तयार 5. कचट तप, 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 गजड तप, कचट तप. क च
ट क च ट त प क च ट तप कचट तप. हे वर्ग पाठ झाले पाहिजे. राम भाऊ इकडे लक्ष द्या. हे बाबू बाबूराव इकडे लक्ष द्या. काय कचट तप पाय मोडा कचा. हा लंगड करायला लंगड लंगड. हा याचा अर्थ हे अपूर्ण आहे. अपूर्ण असतं व्यंजन. मग क याला म्हणा च, याला म्हणा ट, याला म्हणा त आणि याला म्हणा प. कचड तप कचड तप कचट तप कचड तप कचड तप कचड तप कचड तप कचड तप. चला चला ऐका औसाबाई चला या इकडे. कचड तप कचड तप. आले 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 जाग्यावर. आणि चला लिहा मग आता. एक एक वर्गाचे 5-5 अक्षरे तयार होतात. म्हणजे व्यंजने घ्या लिहून. क ख ग घ आणि ग क ख ग घ ग अरे क ख ग घ ग. नीट नीट नीट. क क ख ख ग ग घ घ आणि शेवट नाकातून ग ग. शेवटच्या वर्णाचा उच्चार कसा करायचा आहे? नाकातून करायचा आहे. याला काय म्हणायचं? याला ग नाकातून ग वाङ्मय आपण लिहितो इथं. हे वाड्मय नाहीये. याचा उच्चार काय आहे सांगा बाबूराव. बाबू सांग भाऊ सांग. काय वाङ्मय. वांग 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 कसं होतंय? वांग नाकातून वाङ्मय. म्हणून याचा उच्चार कसा आहे? नाकातून ग वांग. जसं क ख ग घ ग ग क ख ग घ ग. घुसते डोक्यात. याला ड म्हणू नका. हे डब्याचं ड नाहीये. या अनुनासिक आहे. याचा उच्चार नाकातून होतो तो. चला पुढचा वर्ग. गजड दब गजड दब. चला च छ नीट नीट नीट. च छ ज झ किंवा नाकातून नाकातून करायचं. त्र नाही त्याला त्र म्हणायचं नाही. त्र नावाचं व्यंजन आपल्याकडे नाही. कमलाबाई नाहीच आहे. याच्यामध्ये आपल्या वर्णमालेमध्ये त्र नावाचं व्यंजन नाहीच आहे. मग सर हे काय आहे? हे अनुनासिक आहे आणि याचा उच्चार नाकातून न असा करा. कळतंय? चला पुढचा वर्ग घ्या. कोण? ट टरबुजाचं ट टरबुजाचं ट ट ट ट टरबुजाचं ट ठ ड हे आलं इथं डब्याचं ड. आता इथं बिंदू नाहीये. इथं बिंदू आहे म्हणजे हे डब्याचं ड आहे. आणि आपण चुकतो. आपल्याला सांगितलं म्हणा क ख ग घ ड क ख ग घ ड आणि ड च्या नंतर इथं चालू होतं ट ठ ड ड आणि न. आता आपल्याला सांगितलं काय? वर्ण म्हणा म्हणे वर्ण. मग आपण सुरू केलं क ख ग घ ड. मग ड च्या नंतर कोण येतं? ढ. आपण म्हणलो ढ न आणि मधले पाहुणे गायब झाले. त्याला गायब नका करू ना. माणिकराव इकडे इकडे लक्ष द्या ना राव तुम्ही. काय म्हणलं इथं? इथं नीट नीट. चला नीट लिहा. काय नीट लिहा? चला टरबुजाचं ट. कशाचं ट? टरबुजाचं ट. आणि चला उच्चार करा नीट. चला चला कोणाचा? ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न ट ठ ड न ट ठ ड न ट ठ ड ढ. शेवटचं कसं? नाकातून न ट ठ ड ढ न
नाकातून करा. हा चला 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 मग घ्या आता तलवारीच्या आणा तलवारीने लागा लढायला. चला हा शिवाजी महाराजांचे किल्ले हरलेले आपल्याला जिंकायचे. ओ मावळे मंडळी चला, कावळे मंडळी चला लवकर. त थव्याच थ, त थ दौतीच द, ध त थ द ध न. लक्षात घ्या बर. काय त म्हणत असताना घडतं काय? त थ द ध न. तथदन तथदन. हा पुढे उच्चारताना शिकायचे आधी आता प्रकार शिकून घे बाळांनो आपण. चला त थ द ध न तथदन, त थ द ध न तथदन. चला प प फ, प झाल्याच्या नंतर फ, प फ नंतर ब, नंतर भ, नंतर म. प ब ब ब म, प फ ब ब म, प फ ब ब म, प फ ब भ म. चला 25 स्पर्श व्यंजने झाले. आपल्याकडे किती बाळांना व्यंजने? 34 व्यंजने. त्याच्यापैकी 5 5 25, 5 5 25 यांना म्हणा 25 स्पर्श व्यंजने. चला कमलेश भाऊ कळू राहिले तुम्हाला? कमलेश दादा आहे का जागेवर तुम्ही? या इकडे. आले आले रावसाहेब आले व. हा कचडतप. हा किती आहे स्पर्श व्यंजने? 25. आणि चला मग पुढं कोणी? उष्मे. अर्धस्वर घ्या गुरुजी आधी. बरं अर्धस्वर. काय नाव याचं? अर्धस्वर घ्या इथं. अर्ध स्वर य र ल व यरलव, 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 यरलव. यांना काय म्हणतात? अर्धस्वर. आता नाव अर्धस्वरी. नाव काय? अर्धस्वर. नाव काय? अर्धस्वर. आणि प्रकार कशाचा? व्यंजनाचा. नाव काय? कोमल. नाव काय? कोमल. आणि वजन किती? 1.5 क्विंटल. आता कशाची कोमल आहे? कोमल नावाचा अपमान येतो. चला इकडे. यरलव कोणते स्वर आहे? अर्धस्वर. नाव अर्धस्वर. प्रकार कशाचा? व्यंजनाचा. आता भाऊ यांना अर्धस्वर का म्हणतात आधी पाहू. चला बाजीराव या इकडं मस्तानीला घेऊन या. चला य. आता य कसं तयार झालं पहा. यवरल. आता क्रम बदलू आपण याचा. यवरल, यवरल. आता करायचं काय बाळांनो? लक्षात घ्या. आपण या आधी रस्व स्वर शिकलोय. रस्व स्वर कोणकोणते? घ्या इथं रस्व स्वर. अ रस्वई, रस्व रो आणि ऋलू हे आपले रस्व स्वर आहे. मग काय करायचं? सर्वांच्या पुढे 1 नंबरचा लिहून घ्या. ई अधिक अ, ओ अधिक अ, रो अधिक अ आणि ऋलू अधिक अ. आता पहा कसा खेळ तयार हो राहिला. ई अधिक अ बरोबर तयार झाला य. अरे बापरे. असंच खेळ आहे. उ अधिक अ बरोबर तयार झाला व. 2 स्वरापासून काय तयार हो राहिलं इकडं? अर्ध स्वर तयार हो राहिला. रु अधिक अ बरोबर र आणि ऋलू अधिक अ बरोबर ल. यवरल काय तयार झाले? अर्धस्वर. म्हणजे बाळांनो यांना अर्धस्वर का म्हटलं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जर आपण म्हटलं हे कोणतं? हे नळाचं न घ्या. घ्या न कसं तयार होतं? न अधिक अ बरोबर न. म्हणजे सुरुवात व्यंजनाने
आणि शेवट स्वराने तयार झालेले व्यंजने. हनुमानराव काय घडलंय? हा, सुरुवात कशा झाली? न ने आणि शेवट स्वराने आणि तयार झालेलं काय? व्यंजने. आणि इथं पहा ना, ईने सुरुवात आहे आणि शेवट अने आणि तयार झालेलं काय? व्यंजने. म्हणजे हे 4 जण जे आहे ना यवरल, हे जरा वेगळ्या पद्धतीने तयार होत आहे. बाकीचे जे आहे ना असे तयार होतात. म्हणून हे वेगळ्या पद्धतीने तयार झाले 4 जण, म्हणून यांचं नाव टाकलं अर्धस्वर. काय ठेवलं? अर्धस्वर बाळांनो. कशामुळं? तर यांची सुरुवात स्वराने, शेवट स्वराने तयार होणारं व्यंजन. सुरुवात स्वराने, शेवट स्वराने तयार होणारे व्यंजन. सुरुवात स्वराने, व्यंजन स्वर. सुरुवात स्वराने, शेवट स्वराने तयार होणारे व्यंजन. आणि म्हणून बाळांनो यांचं नाव काय ठेवलंय? काय ठेवलंय? यांचं नाव ठेवलंय अर्धस्वर. आलं लक्षात? तरी हा स्वराचा प्रकार नाही बाळांनो बरं का. परीक्षेला विचारलं खालीलपैकी स्वराचा प्रकार कोणता नाही, पर्याय दिले 4. रस्व दीर्घ संयुक्त अर्धस्वर. रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, अर्धस्वर. पोरांना असं वाटलं रस्व स्वर 2 अक्षर, दीर्घ स्वर 2 अक्षर, संयुक्त स्वर 3 अक्षर, अर्धस्वर 2 अक्षर. संयुक्त वेगळं दिसतं. गेलं उत्तर चुकून. म्हणून लक्षात घ्या, अर्धस्वर प्रकार कशाचा आहे? अर्धस्वर प्रकार हा व्यंजनाचा आहे. कशाचा आहे? व्यंजनाचा. आता कळलं का? हनुमान, अरे कळलं का? काय काय कळलं? हेच ना. काय अर्धस्वर कशाला म्हणतात आणि का म्हणतात कळलं. आणि चला मग आता अर्धस्वर संपले. चला उष्म्याकडे. आता पुढचे पाहुणे या इकडं खाली. हा, सांगा पटकन आता. काय? उष्मे. उष्मे म्हणजे ज्यांचा उच्चार करताना उष्णता बाहेर फेकली जाते. आपल्या मुखामध्ये घर्षणामुळे उष्णता तयार होते आणि उष्णता तयार होऊन ती उच्चाराच्या वेळी बाहेर फेकली जाते. म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं? उष्मे. उष्णता तयार होते, जास्तीची उष्णता तयार होऊन आपल्या मुखावाटे बाहेर पडते. श. श घर्षणामुळे. घर्षण होतं, जिथं जिथं घर्षण होतं का तिथं उष्णच तयार होते. श नंतर स नंतर श स श स. म्हणजे कोण कोण? शाळेचं श, षटकोणाचं श आणि सशाचं स. श श स. यानं म्हणायचं उष्मे. यांचा उच्चार करताना उष्णता बाहेर फेकली जाते घर्षणामुळे. घर्षण होतं, घर्षण. घर्षणामुळं तर आगीचा शोध लागलाय. हो, पूर्वीचे आपले वंशज कुठं राहायचे? जंगलात, वनात. मग घाशीत होती एक दिवस दगडावर दगड आणि झाली ना ठिणगी तयार, लागली ना आग. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. काहीच कळाना, पण हुशार होते ते पण. हो, आपण त्यांचेच वंशज. कोणाचे? आणि चला कुठं? पुढं पुढं. उष्मे झाले. आता कोण आहे? स्वतंत्र. कोण आहे गुरुजी स्वतंत्र? स्वतंत्र बिचारा कोण आहे रे? ळ हा स्वतंत्र आहे. ळ हा स्वतंत्र. पुढं काय गुरुजी? महाप्राण. कोणाचा? तो हा प्राण नाही. महाप्राण. महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे वायू, ऑक्सिजन, प्राणवायू. ज्याचा उच्चार करताना महा म्हणजे जास्तीचा आणि प्राण म्हणजे वायू फेकल्या जातो, त्याचं नाव महाप्राण. कोण आहे महाप्राण? हय. आता बघा, हे 25 आणि 4 किती झाले? 29 आणि 3 किती झाले? 32 आणि 2 किती झाले? 34. गणित बरोबर आलं 34. मग व्यंजने किती? 34. समजते का? अरे समजते का तुम्हाला?
काय झाले ना? काय व्यंजन किती झाले? 34 पाहुणे झाले का? 34 हा झाले. चला मग आता बाळांनो, याला म्हणायचं 34 व्यंजने. हा, कॉफी करून घ्यायचं पट 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 पट. केलं का कॉफी? व्यंजने किती? व्यंजने किती सांगितले? 34. विशेष संयुक्त व्यंजने कोणती आहे? 2 आहे. विशेष, चला विशेष संयुक्त, विशेष संयुक्त व्यंजने. आता यांना विशेष संयुक्त व्यंजने का म्हणलं ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणते विशेष संयुक्त व्यंजने? एक आहे क्ष. आता हे क्ष कसं तयार झालं? क अधिक श अधिक अ, 2 व्यंजन आणि 1 स्वर तयार झाला, संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन. ज्ञ कसं तयार झालं? ज्ञानाचा, हो ज्ञानाचा, ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा, हो ज्ञानाचा, ज्ञानाचा सागर. ज्ञानेश्वराचं कसं तयार होते? द अधिक न अधिक य अधिक अ, धनय धनय धनय. 2 किंवा 3 व्यंजनापासून एक व्यंजन तयार होतंय म्हणून यांचं नाव काय ठेवलेलं आहे? विशेष संयुक्त व्यंजने. जर यांच्या, आता या ठिकाणी लक्षात घ्या बर का, हा इथं चूक होता कामा नाही. जर यांना संयुक्त व्यंजन म्हणायचं असेल तर यांच्या शेवटी स्वर नसतो. हा इथं आलं बरं लक्षात पटकन. काय? जर यांना विशेष संयुक्त व्यंजन म्हणायचं तर यांच्या शेवटी स्वर नसतो. मग स्वर कधी टाकायचा? जेव्हा यांना तुम्ही जोडाक्षर म्हणणार. काय म्हणणार? जोडाक्षर. संयुक्त व्यंजनाची फोड करा क अधिक श, संयुक्त व्यंजनाची फोड करा द अधिक न अधिक य. आणि जेव्हा तुम्हाला सांगितल्या जाईल क्ष याची फोड करा, पण केव्हा? जोडाक्षर असेल तेव्हा. आता लिहिताना जर असं लिहिलं तर हे पूर्ण आहे आणि हे अपूर्ण आहे, म्हणजे याच्या स्वर नाहीच आहे. आता इथं कसं तयार होणार? क अधिक श अधिक अ. आता हे झालं अक्षर. मग याचं नाव काय ठेवलं? याचं नाव ठेवलं जोडाक्षर. काय ठेवलं? अक्षराला अक्षर जोड, जोडाक्षर. अक्षराला अक्षर जोड, काय तयार झालं? जोडाक्षर. आणि मग ज्ञ कसं तयार होणार? द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. हे पण काय आहे? जोडाक्षर. म्हणजे विशेष संयुक्त व्यंजन म्हणताना त्यांच्या शेवटी स्वर नसतो, आणि जेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात तेव्हा त्याच्या शेवटी काय आलेला असतो? स्वर आलेला असतो. फरक कळाला का? जोडाक्षर आणि संयुक्त व्यंजन. कळतंय का? ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गट पाडले बाळांनो, काय? स्पर्श व्यंजने 34, अर्धस्वर, उष्मे, स्वतंत्र, महाप्राण. आता ज्या ज्या व्यंजनामध्ये, ज्या ज्या व्यंजनामध्ये काय येणार गुरुजी? ज्या व्यंजनामध्ये काय? ज्या व्यंजनामध्ये हचा उच्चार येणार त्यांना म्हणायचं महाप्राण. इथं पाहिलं आपण ह काय? ह एकटं काय? महाप्राण आहे. मग ज्या ज्या व्यंजनाच्या शेवटी हचा उच्चार होईल अशा व्यंजनांना काय म्हणायचं? महाप्राण. हे चालू मध्ये छापून घ्यायचंय. आता पटपट सांगतो तुम्हाला. याला लहान करतो.
हे पायी तर ठेवलंय तुमच्या पुढं. आता कोणाच्या मध्ये कणाचा उच्चार होतो. आता पहा, जर आपण ही खची उभी लाईन पाहिली तर या खच्या उभ्या लाईन मध्ये जर उच्चार केला तर शेवटी हचा उच्चार होतो. आणि ही जी घची लाईन आहे उभी तिच्यात पण कशाचा उच्चार होतो? हचा. बघा तुम्ही, ख ख छ ठ थ फ. कशाचा उच्चार हो राहिला? इथं इथं उच्चार हो राहिला कशाचा? याच्या शेवटी उच्चार होतोय हचा. ख छ ठ थ फ. ज्याच्या शेवटी हचा उच्चार त्यांना म्हणायचं महाप्राण. काय म्हणायचं? महाप्राण. मग अजून कोण? घ झ ढ ध. ढच्या नंतर कोण आहे? ध. आणि नंतर कोण? भ. यांना काय म्हणायचं? ज्याच्या शेवटी हचा उच्चार त्याचं नाव महाप्राण. मग अजून कोण आहे महाप्राण? उष्मे जे आहेत श श आणि स. आणि त्याच्यानंतर एकटा कोण आहे? ह. एकूण किती झाले? लक्षात घ्या, हे 5 आणि 5 10 आणि हे 4 14. मग यांना म्हणायचं महाप्राण. कोणता प्राण? महाप्राण वर्ण. महाप्राण वर्ण किती? 14. कळलं का भाऊ? ज्यांच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना म्हणायचं महाप्राण. कळू राहिले का? इकडे इकडे. काय? ज्यांच्या शेवटी हचा उच्चार त्यांना काय म्हणायचं? महाप्राण. आणि मग ज्यांच्या शेवटी होत नाही हचा उच्चार त्यांना काय म्हणायचं गुरुजी? त्यांना म्हणायचं अल्पप्राण. मग आपले एकूण किती होते पाहुणे? 34. त्यातले किती निघले बाहेर? दुसऱ्या पक्षात किती गेले? 14. मग करा वजा बाकी. 4तून 4 0, 3तून 1 2. अरे बा, वजा बाकी आली 20. म्हणजे अल्पप्राण किती आहे? अल्पप्राण किती आहे? 20. मग हे सोडून बाकीचे राहिलेले जे पाहुणे रावळे सारे अल्पप्राणे. खची उभी ओळी, गची उभी ओळी, श श स आणि ह. हे 14 सोडले ते बाकीचे राहिलेले 20 काय? अल्पप्राण. ज्यांच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना म्हणा काय? महाप्राण. आणि ज्यांच्या शेवटी होत नाही त्यांना म्हणा अल्पप्राण. 34 मधून 14 गेले, राहिले 20. बाकीच्या सर्वांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? सांगा ना. काय म्हणायचं? अल्पप्राण. हे 14 महाप्राण. आता पहा, हे पहा, हे झाले कोणते? महाप्राण. यातलेच बरं का, हे जे स्पर्श व्यंजन आहे, हे जे आपण वर व्यंजनाचे गट पाडले ना वेगवेगळे, यातलेच किती? हे 14. महाप्राण परीक्षेत जर विचारलं किती सांगायचे? किती सांगायचे परा? काळू किती सांगायचे? किती? 14 सांगायचे. काय? महाप्राण 14 आणि अल्पप्राण 20. कळू राहिले का? आणि चला पुढं, अजून या स्पर्श व्यंजनाचे 2 प्रकार पाडलेले आहेत. आणि चला आता हे छापून घेतलं का तुम्ही पटकन? याला आता थोडस आपण जागा बदलू यांची. चला या इकडं. पाहुण्याला जागा द्या, नवीन पाहुण्याला जागा द्या, नवीन पाहुण्याला जागा द्या. दिली. या अलीकड. आता लक्षात घ्या. कळू राहिले तुम्हाला का गोंधळ हो राहिला? रावसाहेब तुम्हाला कळू राहिलं का? नाही कळा ना? कळन कळन. हे बा, यांना काय म्हणायचे? मोठ्या अक्षरात दिसू राहिले यांना. म्हणले का तुम्ही? काय म्हणले? म्हणले ना गुरुजी. काय? यांना म्हटले महाप्राण, राहिलेले अल्पप्राण. मग आता परत क खच्या ज्या 2 उभ्या ओळी आहे आणि ग. आता इथं यांना या पाहुण्याला थोडस असं बाजूला ठेवू आपण. डबल लिहू बरं, तुमच्या डोक्यात जाईन पटपट. चला घे इकडं. लिह पटपट.
क च ट त प कचडता प आणि लिबड क ख ग घ ग क ख ग घ ग पुढं च छ ज झ य च छ ज झ य ट ठ डव्याचं ड ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न चला पुढं त थ अरे द द नळाचं न प फ ब भ म प फ ब ब म प फ ब ब म प फ ब ब म प प प फ फ ब ब भ भ म प फ ब ब म चला आता पटकन आपण पाहिले यांच्यातले बाहेर काढले पाहुणे रावळे महाप्राण झाले बाकीचे राहिले अल्पप्राणे पुन्हा स्पर्श व्यंजनाचे दोन वर्ग पाडले बाळांनो एकाला म्हणलं कठोर व्यंजने आणि एकाला म्हणलं मृदू व्यंजने कठोर कशाला म्हणायचं ज्यांचा उच्चार करताना कठोरता जाणवते ज्यांचा उच्चार करताना काय होते कठोरता जाणवते चला आता उभ्या दोन वळी कोणत्या या दोन उभ्या वळी यांना म्हणा डायरेक्ट काय कठोर काय कठोर वर्ण कोणते वर्ण आहे कठोर वर्ण कठोर व्यंजने कोणते कठोर व्यंजने क आणि ख ची उभी ला क आणि ख ची उभी लाईन क ख च छ ट ठ त थ प फ क ख च छ ट ठ त थ प फ क ख च छ ट ठ त थ प फ यांना काय म्हणायचं कठोर व्यंजने यांना म्हणा कठोर व्यंजने आणि पुढे चला कोण चला मृदूवाले ग घ पेन बदला हा या ज्या उभ्या दोन लाईन आहे उभ्या ज्या ओळी दोन ग घ ज झ ड ढ द द ब भ ग घ ज झ ड ढ द द ब भ यांना काय म्हणायचं यांना म्हणायचं मृदू व्यंजने ज्यांचा उच्चार करताना मृदुता जाणवते त्यांना म्हणायचं मृदू व्यंजने बघा उभ्या दोन लाईन कठोर त्याच्या पुढच्या दोन मृदू राहिली शेवटची एकच बाई हिचं एकटीचं नाव ठेवायचं अनुनासिके अनुनासिक ज्यांचा उच्चार करताना नाकाचा वापर होतो ज्यांचा उच्चार नाकातून होतो ज्यांचा उच्चार त्यांचं नाव काय अनुनासिके किती अनुनासिके 5 ग य न न म ग य न न म ग य न न म ग य न न म नाकातून करायचंय शेवटचे 5 अक्षरे त्यांचा उच्चार नाकातून झाला पाहिजे त्यांना म्हणायचं अनुनासिके अरे समजले का व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार समजलंय डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो चला पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिकायचे उच्चार स्थाने तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।